दारिद्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून खून केल्याचा प्रकार विट्यात घडलाय। ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली। काजल उर्फ श्रद्धा अविनाश लोटके असं मृत महिलेचं नाव असून पती संशयित सोनल उर्फ अविनाश तुकाराम लोटके हा फरार झालाय। या प्रकरणी मृत काजलची मावशी दीपाली साठे यांनी फिर्याद दिली आहे। दरम्यान तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी खुनाचा प्रकार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे। अविनाश लोटके याचा प्रेमविवाह काजल हिच्याशी झाला होता। आई मुंबईला असते, त्यामुळे काजल तिची मावशी दीपाली हिच्याकडेच लहानपणापासून होती। लग्नानंतर अविनाश आणि काजल या दाम्पत्याला 3 वर्षांचा मुलगा आहे। आंतरजातीय प्रेमविवाह केल्यानंतर ते दोघे भाड्याच्या घरात राहत होते। सोमवारी रात्री उशिरा अविनाश आणि काजल हे अष्टमीच्या यात्रेसाठी गेले होते। परत आल्यानंतर त्यांच्यात वादावादी झाली। त्यानंतर पहाटे आपली पत्नी काजल ही आपल्याला न सांगता कुठेतरी बाहेर निघून गेली असं सांगून अविनाश याने त्याचा मित्र रोहित प्रकाश कोरडे यांच्याकडे आपला 3 वर्षांचा मुलगा ठेवला आणि निघून गेला। यानंतर बराच वेळ झाला अविनाश परत आला नाही। हे पाहून रोहित त्याच्या घराकडे गेला। अविनाशच्या घराच्या खिडकीतून पाहिलं असता आत मोठ्या प्रमाणावर रक्त फरशीवर पडलेलं दिसलं। त्यावेळी त्याने ओरडतच पुन्हा दार उघडण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी तिथे आतून कडी असल्याचं निदर्शनास आलं। त्यावर रोहितने अविनाशच्या घर मालकाकडे संपर्क साधला आणि त्यांना बोलावून घेतलं। यावेळी त्यांनी विटा पोलीस ठाण्याशीही संपर्क केला। पोलीस आल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली काजल दिसली। तिच्या डोक्यात जोरदार वार केलेला आढळलेला आहे।